तर बीडमध्ये संतोष देशमुख यांची झालेल्या हत्येचं प्रकरण आणि त्या प्रकरणासंदर्भात आज मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढला जातो। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा हा मोर्चा असणार आहे। देशमुख कुटुंबियांसह सर्वपक्षीय नेते सुद्धा उपस्थित आहेत। आतापर्यंत बीड, परभणी, धाराशिव, सोलापूर, पुणे अशा ठिकाणी हा मोर्चा निघालेला होता आणि त्यानंतर आता थेट राज्याची राजधानी मुंबईमध्ये हा मोर्चा काढला जातो। जनआक्रोश मोर्चाचं आयोजन मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे। हजारोच्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झालेत, तर सर्वपक्षीय नेते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आपण दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे मोर्चा सुरू आहे तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांची कन्या वैभवी देशमुख हे मोर्चाच्या समारोपाच्या ठिकाणी अर्थात आझाद मैदानाच्या परिसरामध्ये मंचावर पोहोचलेले आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया, त्यांच्याकडून या संदर्भातली अधिकची माहिती घेऊया। शिल्पा, मोर्चा आता नेमका कुठपर्यंत पोहोचलेला आहे? मोर्चामध्ये सामील झालेल्या आंदोलकांच्या नेमक्या काय भावना आहेत? विक्रांत, आपण जर पाहिलं तर 55 दिवस उलटून गेलेले आहेत तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही आणि त्याच अनुषंगाने सकल मराठा समाज असेल, सर्वपक्षीय नेते असतील, यांनी आज मुंबई शहरामध्ये मोर्चा काढलेला पाहायला मिळतोय। हा जनआक्रोश मोर्चा आहे आणि आता हा मोर्चा आझाद मैदानामध्ये पोहोचलेला आहे। आपण पाहतोय जनआक्रोश मोर्चा काढलेला आहे। संतोष देशमुख असेल बीडचे, सोमनाथ सूर्यवंशी हे परभणीचे असतील, या दोन्ही तरुणांना न्याय मिळाला पाहिजे। यांचे जे गुन्हेगार आहेत त्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्या, अशीच आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। या आंदोलनामध्ये सहभागी झालेला कुठलाही नेता हा राजकीय नसून सर्वपक्षीय असल्याचं सांगितलं जात आहे आणि जे हे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळावी अशी त्यांची मागणी आहे। विशेष करून या आंदोलनामध्ये आपल्याला सर्वात जास्त स्त्रिया बघायला मिळतात। ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत आणि प्रत्येक लाडक्या बहिणीची हीच इच्छा आहे की जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या। धनंजय मुंडेंनी राजीनामा का दिला नाही? अनेक वेळा राजीनामा मागितला जातो मात्र राजीनामा दिला जात नाही। सरकार याकडे कुठेतरी कानाडोळा करतोय, अशा देखील मागण्या आपल्याला या कार्यकर्त्यांच्या पाहायला मिळतात। आणि आता हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचलेला पाहायला मिळत आहे। आझाद मैदानावर पोहोचला असून आपण जर स्टेजवर पाहिलं तर स्टेजवर संतोष देशमुख यांचं कुटुंब आपल्याला पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांची बहीण, त्यांची मुलगी असेल, त्यांचं सर्व कुटुंब आपल्याला इथे पाहायला मिळतंय। कुटुंब उपस्थित झालेलं आहे। ह्या कुटुंबाची देखील मागणी हीच आहे। गेले 50 ते 55 दिवस उलटून गेलेले आहेत मात्र आरोपींना शिक्षा झालेली नाही। का इतका तळतळाट आमचा घेताय? आमची एकच मागणी आहे, फक्त आरोपींना शिक्षा द्या। फाशीची शिक्षा जर आरोपींना झाली तर आम्हाला कुठेतरी समाधान मिळेल। जे संतोष देशमुख आहेत त्यांच्या आई वडील आहेत त्यांना कुठेतरी समाधान मिळेल। आमचा भाऊ हा अत्यंत साधा होता मात्र जे हे प्रकरण झालेलं आहे त्यामागे कुठेतरी सरकारचा देखील हात असल्याचं बोललं जात आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे। तसेच संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असतील, यांचे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे। आपल्यासोबत काही लाडक्या बहिणी देखील आहेत। ताई, तुम्ही इथे आंदोलनाला आलेल्या आहात, आता आझाद मैदानावर बसलेल्या काय मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत, प्रथम तर त्या वाल्मिक कराडला फाशी व्हायला पाहिजे आणि सरकार आहे ना गेंड्याची कातडी ओढून बसलेलं आहे। काही त्यांना फरक पडत नाही। बीडमध्ये गुंडागिरी चालू आहे, लोकांच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत आणि एकाचा संतोष देशमुखांचा निर्गुण हत्या त्यांनी केली आहे। तर मला वाटतं या फडणवीसाला पण फाशी दिली पाहिजे, वाल्मिक कराडवर। आणि हा जो आहे धनंजय मुंडे नाही, धनंजय गुंडे, त्यांना पण फाशी झाली पाहिजे आणि त्यांचा त्वरित राजीनामा आला पाहिजे। बस एवढं सांगायचं आम्हाला। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे आणि वाल्मिक कराड यांना फाशी झाली पाहिजे। विक्रांत, आपण जर पाहिलं तर संतोष देशमुख यांचे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे हीच मागणी आहे। आज महाराष्ट्रामध्ये जो या दोन व्यक्तींवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे, जेलमध्ये तुम्ही कस्टडीमध्ये आपले सूर्यवंशी भाऊंची हत्या झाली, संतोष भाऊंचं जी ही घटना झाली, जे करोडो रुपयाचे भ्रष्टाचार करतात तुम्ही त्यांना रात्रोरात विलाज करता, त्यांना ट्रीटमेंट देता आणि आमचे सूर्यवंशी जे जेलमध्ये त्यांचं मरण पावलं, त्यांना मेडिकल करण्याला वेळ मिळाला नाही। महाराष्ट्रातले हे गृह खात्याचं सगळ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या प्रतिक्रिया आहेत सांगतायत की संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोघांनाही अर्थात देशमुख कुटुंबाला आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी या मोर्चामध्ये आम्ही सहभागी झालोय। धन्यवाद। या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात त्यासाठी।
आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक केलं पाहिजे आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे. आमची न्यायाची भूमिका आहे, आम्हाला न्याय पाहिजे आणि न्यायाच्या भूमिकेत हे सगळा समाज आहे आणि आमचे न्याय आहे, न्याय मागतो हीच आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही प्रत्येक जागेवर जाणार आहोत, आम्हाला जे काही पाऊल उचलता येईल न्यायासाठी ते आम्ही उचलणार आहोत आणि रस्त्यावर उतरण्याचं एकच कारण आहे की आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही न्याय घेणार आहोत. माहित नाही काय करतात ती, पण एवढंच विनंती कळकळीनं नाही का लवकर तपास झाला पाहिजे. फक्त त्या मुलांचं मला खूप वाईट वाटतं. त्यांनी कितीच मोर्चे करत फिरायचं, कसं शिकायचं, किती म्हणजे त्यांचं नुकसान होतंय ना. आज मराठा समाजात पण खूप आहेत. लवकर आरोपी पकडून त्यांना फाशी शिक्षा लवकरात लवकर द्यायला पाहिजे, एवढीच इच्छा आहे आमच्या कुटुंबाची. त्यांनी समर्थन करायल्यामुळे त्यांचं समाधान त्याच्या मुकल्याकडे बघून आझाद मैदान पर्यंत मोर्चा काढला जातोय, मोर्चा काढण्याची वेळ काय आहे समाजावर? मग त्यांनी आरोपी लवकर पकडला असता तर मोर्चा काढण्याची वेळ आली नसती ना, लवकर फाशी शिक्षा झाली असती ना. जेव्हा तुमच्याच एका चॅनलने 2 दिवसापूर्वी त्यांना प्रश्न विचारला तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी, तर ते म्हणतात नाही मी याच्यावरती काही बोलणार नाही. याचा अर्थ तुम्ही वाल्मिक कराडला आणि ज्या पद्धतीनं कृष्ण आंधळे अजून सापडलेला नाही आणि आरोपींना ज्या धनंजय मुंडेंचा राजीनामा ही स्पेसिफिक मागणी आहे का या मोर्चामध्ये तुमची? अर्थातच आमची मागणी आहे धनंजय मुंडे. आमच्या मेन मागण्या मी सांगते तुम्हाला आज, एक धनंजय मुंडेचा राजीनामा झाला पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे.